ठीक आहे, मला मला एवढंच म्हणायचं आहे की आपण उगाच अडकायला नको यार. अरे आपण काही केलं नाही तर कशाला अडकू आशू. बर, कळतंय का तुला? हा आई शोर तिथे काहीतरी सापडेल आपल्याला. मला तर खात्री आहे. अरे सावकाश शिवा, सांभाळ सांभाळ शिवा. सोड. पायाला लागलं का तुझ्या? बघू कुठे लागलंय. नाही नाही बघू कुठे लागलंय. अगं काय शिवा, जरा सांभाळून कर ना. किती लागलंय बघ. आपण एक काम करू, थांब मी डॉक्टरांना फोन. अरे बाबा नाही, एक मिनिट थांब जरा, मला श्वास तर घेऊ दे. काही नाही झालं एवढं. असं कसं नाही, आपण बघितलं तर पाहिजे ना. आशू जरा थांब बरे. काही झालं नाही, मला फक्त खर्चटलंय. ते खर्चटलंय थोडस लागलं रे. काही मार पण लागलाय असेल. एक काम कर आशू जरा थांब. मला एक गोष्ट कळत नाही की ते ही स्लिप कशी झाली गाडी. तू ब्रेक जोरात दाबला असशील. पावसाळा आणि टायर जुनेत का नवीन नाही टायर. आशू पोरांनी सर्व्हिसिंग पण केलं आणि टायर नवीन येत. अरे काही झालं नव्हतं गाडीला. अशी कशी स्लिप झाली. एक काम कर, तू जरा बस. अरे बस, दम खा जरा. आशू ऐक, आशू मला काही झालं नाही. थोडस खर्च काही नाही, थांब जरा. आपण इथे पाणी पण नाहीये कुठे यार. आशू आशू थांब बरे. पॅनिक नको. एवढं काही नाही झालंय. ठीक आहे. आशू एक मिनिट. काय शिवा, अगं उगाच चालू नकोस. मी तुला सांगतोय, मी बाईक चालवतो आता. आशू काय हे बघ, हे ऑइल बघ कसं सांडलं. इकडे तुला कळतंय का? आशू नॉर्मली कुठलीही गाडी आली तर असं ऑइल पडत नाही. हे मुद्दामून कोणतरी पाडलंय असं वाटतंय ऑइल. शिवा ऐक ना, पावसाळा सुरू आहे, ऑइल वरती येतं. नाही अरे, पण मी एवढी वर्ष गाडी चालवते, बघते गाड्यांना, हे असं नाही पडत जनरली. नॉर्मली असं वाटतं की कोणीतरी सांडलंय मुद्दामून आपल्याला त्रास द्यायला. नॉर्मली पावसाळ्यात त्याच्यापेक्षा जास्ती आहे. आशू यार अजून काय असेल? तुझं असं म्हणणं की कोणीतरी मुद्दामून असं केलं सो आपण पडू.